Hello guys, hello guys, welcome back to day 2 of this Sikkim trip. हा दुसरा दिवस हा. तर आपण चाललोय आज कुठं निखिल? सोलांग वाले जनता माफ नहीं करेगी. नाही, नथुला पास 7 करोड नथुला पासला चाललोय. नथुला पास म्हणजे खूप थंड ठिकाण आहे आणि त्याच्यानंतर एक लेक आहे, चंगू लेक, सोंगू लेक, काहीतरी यांच्या इकडे काहीतरी वेगवेगळं म्हणतात. तिकडे चाललोय आणि तिकडे सगळं 1 डिग्री मायनस, आत्ता मायनस आहे पण आम्ही जाऊपर्यंत 1 डिग्रीला वगैरे येईल ते, कारण आता जरा ऊन आले. पण तिकडे ते ऊन म्हणजे आपल्यासारखं ऊन नाही थोडा. हा तर लेअरिंग काय आहे? इनसाइड थर्मल, एक टी शर्ट, एक जॅकेट, दॅट्स इट. बऱ्यापैकी लोकांनी तेच केलंय. 3 लेअरिंग. खाली शूज, थर्मल, इनर थर्मल, जीन्स, शूज, सॉक्स, डन. आणि कानाचं प्रोटेक्शन, टोपी. हाऊ इज द जोश गाईज? हाऊ इज द थंडी? मुंबई शाली जातील गोवा. का माहितीये काय? कारण मोस्ट ऑफ द क्राऊड हा ऍक्च्युली मनाली, काश्मीर, शिमला, लडाखला चाललाय. पण सिक्कीम ही भरपूर अंडररेटेड प्लेस आहे, हिडन जेम आहे. जस्ट चेकपोस्ट पास केली. चाललोय नथुला पास. मग त्यासाठी पण आर्मीचं काही कसलं तरी परमिट लागते, कारण हा पूर्ण एरिया जरासं चायना बॉर्डर वगैरे असल्यामुळं सिक्युअर्ड आहे. सिक्युअर्ड म्हणण्यापेक्षा श्रीलंका बॉर्डर नाही. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. चुकीची माहिती देण्यात आमचं काय म्हणजे कसं आहे माहिती काय, आम्हालाच माहीत नसते निम्म्या गोष्टी. त्यामुळे ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही सोलांग वाले. अरे कहना क्या चाहते हो? सोलांग व्हॅलीला नाही जात आहे. सोलांग व्हॅली इथं नाही. सांगोंग लेक, सांगोंगे, सोंगो लेक. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. चोंगू लेक. इथं जरा लँडस्लाईड झाले असं वाटते. रस्त्यावर सगळी दगडं आलेत, ते फोडून बाजूला करायला ते. आम्ही आता 3,000-3,500 फूट उंचीवरती आहे आणि जरासं इथं ब्रेक घेतला. हे बऱ्याच ठिकाणी स्नो झालेलं आहे. तिथं मागं आहे बघा, अशा ठिकाणी स्नो. अजून आपल्याला 2,000 फूट वरती जायचं आणि टेम्परेचर ऑलरेडी सिंगल डिजिट, आय थिंक 3 डिग्रीज आहे इथं. जरा ब्रेकफास्टचा ब्रेक घेतला आहे आणि ऑलरेडी इथं आम्हाला ऑक्सिजनची लेवल कमी वाटायला लागली आहे. इथं तर जरासं तुम्ही बॅकग्राऊंड बघा, कुठं थांबलो आहे आम्ही. आणि हात पाय गार पडलेत पूर्ण, बोलायला ओठ असे ठेवायला, थंड पडायला. ठीक आहे, आता नाश्ता करतो. अजून नथुला पास अजून हिच्यापेक्षा खूप उंचीवर आहे आणि लांब आहे. ब्रेकफास्ट विथ द व्ह्यू. बॉर्डर ऑर्गनायझेशन. DRO. माझा नवरा. तर आता आपण नथुला पाशी थोडा इकडे पोहोचलोय आणि हा आपला ब्रेकफास्ट पॉइंट आहे. आणि ब्रेकफास्टला इथे मूळतः तुम्हाला ब्रेड ऑमलेट, चाउमिन, व्हेज मोमोज, चिकन मोमोज, तुप्पा, नॉनव्हेज चिप्पा सगळं मिळणार आहे तुम्हाला. चिक्पा नाही, ठुपका. कॅनडाला गेला तिकडे. आणि मी याची वाईफ. आणि ही माझी बायको. हे आणि तो माझा नवरा हे म्हणायचं होतं. मी याची बायको. नवरा म्हणती बरोबर बोलली. तो माझी राणी. मी तुझ्या राणीची फ्रेंड. आपण नथुलाला फायनली पोहोचलोय. इथं ऑक्सिजन लेवल कमी आहे हे श्वास घेतानाच कळते. आणि थंडी इथं ॲक्च्युली आत्ता 5 डिग्री आहे, पण तरी पण वाईट आहे. आणि इथंच चायना बॉर्डर आहे. हे नथुला पास हे चायना बॉर्डर आहे. इथं ऑक्सिजन सिलेंडर घेऊन यायला लागतोय फॉर इमर्जन्सी. इथनं क्रॉस करून इकडं वरती जायचं आहे. तिकडं ते नथुला पासची बॉर्डर आहे. आम्ही जरा शॉर्टकट मारून आलोय.
त्यामुळे इथं फारच थकलोय. इथं तुम्ही बघू शकताय, वेलकम टू नथुला. इथं अशी सिच्युएशन आहे, तुम्ही जास्त ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. ऑक्सिजन लेवल लगेच ड्रॉप होते आणि दमते माणूस. त्यामुळं तुम्ही जास्त बोलू शकत नाही. इथं तुम्ही जास्त फास्ट चालू शकत नाही किंवा उड्या मारू शकत नाही. तसं केलं तर तुम्हाला सारखा ऑक्सिजन सिलेंडरची गरज लागू शकते. ही जी बिल्डिंग बघताय तुम्ही लाल कलरची, त्याच्या पलीकडे चायना बॉर्डर आहे. आणि आता हळूहळू तो फार वाढायला लागले इथं. सो आता इथं सगळ्यांना इव्हॅक्युएट करतील, थोड्या वेळात जायला सांगतील. 4:27 झाल्यात. दिस इज नॉट इंडियन टाइम, दिस इज चायनीज टाइम, कारण आपण चायनाच्या बॉर्डर जवळ आहे. ॲक्च्युली इंडिया टाइम बघा, इथं मॅन्युअल क्लॉकमध्ये 2 वाजलेत दुपारचे, पण इथं 4:27 वाजत होते. ते ऑटोमॅटिक रिसेट होते बॉर्डरच्या एवढ्या जवळ असल्यामुळे. ही जी तार ती बघताय ना तुम्ही, दिस इज लाईक इंडिया बॉर्डर, त्याच्या पलीकडे चायना आहे. चंगुलेक डन. मंगुले पास मेमरी ब्रेन काम करेन झाली थंडीमुळे. एवढी थंडी आहे. नॉट माइंड. आता 4 डिग्री आहे. 4 नाही, तो आहे काय -1 रेन मला सांगितलं नाही का नंतर? बाबा हरभजन सिंग मंदिर. तर ॲक्च्युली बाबा हरभजन सिंग हे ॲक्च्युली एक सिख शिपाई होते इंडियन आर्मीचे, जे इथंच माउंटन्समध्ये डिप्लॉयड होते ऑन ड्युटी असताना. पण ते गायब झाले. की बाबा आर्मी लोकांच्या स्वप्नात येतात आणि काही असा दुश्मन किंवा आपले हे जे चायना किंवा हे जे आर्मी आपल्याला अटॅक करत असते, यांच्या अटॅक्सबद्दल प्री इन्फॉर्मेशन देतात. आधीच सांगतात की असा अटॅक होणार आहे, किंवा काही लोकेशन वाईज इन्फॉर्मेशन पण असेल की ती आधीच सांगतात आणि ती खरी होते. अशा पण काही इन्सिडेंट्स आहेत. आणि आता प्रत्येक आर्मीचा माणूस, तो योद्धा असू दे, कर्नल असू दे, कॅप्टन असू दे, ब्रिगेडियर असू दे, तो इथे नतमस्तक झाल्याशिवाय परत घरी जात. खरंय. आता आम्ही चंगुलेकच्या इथं आलोय आणि थोडंसं आधी थांबलोय जरा उंचीवरती. आणि तुम्ही हा चंगुलेकचा व्ह्यू बघा. दिस इज चंगुलेक. आम्ही कुठं थांबलो बघा. आणि हे इकडे बघा, ऑल क्रेटर्स. आता संध्याकाळचे 5 वाजलेत. आमचा आजचा दिवस संपत आलाय. इथं सकाळी आम्ही नाश्त्याला पण थांबलो होतो. हे बघा नाव याचं काय, चिप्सू शॉप नंबर 2. चिप्सू मे बी इथलं गावाचं नाव असेल. ताशी डेलेक म्हणून आहे. ताशी डेलेक म्हणजे खतरनाक. इथं लोकल क्युझिन जे आहे, ज्या पद्धतीने ते बनवतात ना जेवण, म्हणजे एक नंबर. इकडे याक आल्या बघा, याक. हे बघा रोहित, कसं आहे? चाउमिन आणि ऑथेंटिक राईस. क्रेविंग हिअर. सिक्कीमीज. दिस इज फकिंग ग्रेट फूड. सिक्कीममध्ये सगळे मिठाचा चहा पितात, साखरेचा नाही. तर आपण हा पहिल्यांदा ट्राय करतोय आता. फर्स्ट टाइम ट्राईंग नमक चहा. नॉर्मलच पितोय. The shadows play